अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. देव म्हणतात, बाळा आता तुझी चांगली वेळ चालू होणार आहे. तुमच्या मागील 7.5 आता निघून जाणार आहे. तुमच्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत. आता तुम्हाला देवाचे आशीर्वाद भरभरून मिळणार आहेत. विश्वास ठेव बाळा. तुला माझ्या मदतीची गरज आहे. त्यासाठी हा एनर्जेटिक संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक बाळा. मी तुझ्या मदतीसाठी आता अवेलेबल नक्की आहे. बाळा तुझे आयुष्य आता बदलणार आहे. तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलंस तर अनपेक्षितपणे ही माझी मदत तुला मिळणार आहे. कोणत्याही रूपात येऊन मी तुला मदत करणार आहे. बाळा या व्हिडिओमधून तुला खूप सारे आशीर्वाद मिळणार आहेत. आता तुझे दुःखाचे दिवस संपत आले आहेत. उगाच पडोने आराही संताची येठाई. संतांच्याकडे नुसता जरी पडून राहिलास बाळा तरी तुझं कल्याण होईल. आता हे शब्द अक्षरशः घ्यायचे नाहीत. नाहीतर संतांच्या ठिकाणी पडून राहायचं म्हणजे हा संतांच्या घरी जाऊन लोळत राहील. तसा तो अर्थ नाही. हे आपण लक्षात ठेवायचं. संतांचा सहवास म्हणजे संत जे सांगतात, जो बोध देतात, जे ज्ञान देतात, त्या सुविचारांचा, त्या महत्त्वाच्या गोष्टींचा, विचारांचा सहवास. हा खरा संतांचा सहवास. हा खरा सत्संग. सद्गुरूंच्या संगतीमध्ये अनेक लोक आहेत. सद्गुरूंच्या शरीराच्या जवळ अनेक लोक आहेत, पण त्यांची काही प्रगती झाली नाही. पण सद्गुरू लांब असूनही सद्गुरूंचा जो बोध, संतांचा जो बोध, शिकवण, ह्याचा ज्यांनी अभ्यास केला त्यांची सगळ्यांची प्रगती नक्कीच झाली. ह्यासाठी सद्गुरू जे विचार देतात, जे ज्ञान सद्गुरू देतात, जो बोध सद्गुरू देतात, त्याचं सतत चिंतन केल्याने आपोआपच चांगले विचार आपल्या डोक्यात निर्माण व्हायला लागतात. आणि म्हणून जीवनविद्येचे तत्त्वज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न अगदी प्रामाणिकपणे प्रत्येक माणसाने जर केला तर त्याच्या जीवनामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. भ्रांती जाणं आणि शांती निर्माण होणं म्हणजेच क्रांती. आपल्याला सूरदासाची गोष्ट माहीतच असेल की त्याला वाटलं साप म्हणजे दोरी आहे आणि बायकोने आपल्यासाठी ती सोडलेली आहे, म्हणून तो साप असूनही ती दोरी आहे असे समजून त्या दोरीवरून चढून आपल्या बायकोच्या महालात गेला. बायकोने विचारले की तुम्ही कसे आलात? तर सूरदास म्हणतो, तू जी दोरी सोडली होतीस मी येणार म्हणून आणि मी त्या दोरीवरून वर आलो. बायको म्हणते, कुठे आहे दोरी? म्हणून बघतात तो तिकडे लांबलचक साप लोंबकळत होता. आता इथे सुद्धा विपरीत ज्ञान. पण पुढे त्याला बायकोने जो उपदेश केला त्यामुळे सूरदास हा संत झाला. जगामध्ये ज्ञान महत्त्वाचं आहे आणि ह्या ज्ञानाकडेच सर्वांनी पाठ केले आहे. म्हणूनच निसर्गाकडून सगळ्यांच्या पाठीवर तडाखे बसत आहेत. आज आपण ज्ञानाकडे पाठ करतो. अनिष्ट चिंतनाची सवय मोडण्यासाठी जे नामस्मरण करतात, प्रार्थना करतात, शुभचिंतन करतात, जी सज्जन माणसं आहेत, चांगली माणसं आहेत, त्यांच्या सहवासात राहायचं अगदी सोपा उपाय आहे. तुम्हाला जर शुभचिंतन तुमच्या हातून घडायला पाहिजे असं वाटत असेल तर चांगल्या लोकांच्या संगतीत तुम्ही राहायला हवे. तुम्ही जर चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलात तर नक्कीच तुमच्या डोक्यात चांगले विचार येतील आणि तुमचे आयुष्यसुद्धा चांगले येतील. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जग ह्या शब्दाचे 2 अर्थ आहेत. जे आपल्या कक्षेत येतं ते आपलं जग आणि आपण ज्याला जग म्हणतो, जे सर्व व्यापक आहे, ते दुसरे जग. म्हणजे जग
दोन प्रकारचे आहेत. जेव्हा आपल्या कक्षेमध्ये जे येतं ते आपलं जग. म्हणून आपल्या जगामध्ये जे जे येईल ते आपण आनंदाच्या सुगंधाने भरून टाकायचं. आनंद म्हणजे स्वानंद हा शुभचिंतनाच्या द्वारे आपल्याला सप्लाय करायचा आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. आपण आनंद स्वरूप असून आपल्या शरीराद्वारा आनंदाचं प्रक्षेपण करत असतो. डोळ्यातून पाहणं हे आनंदाचं प्रक्षेपण आहे. पाहण्याच्या रूपाने, प्रकाश रूपाने सूर्य हा आनंदाचा प्रक्षेपण करतो. आपण नेहमीच बोलत असतो, बडबड करत असतो, त्यामुळे बोलण्याचं महत्त्व कळत नाही. नेहमी ऐकतच असतो, कान जरी आपण झाकले तरी ऐकणं चालूच असतं, त्यामुळे ऐकणं ही महत्त्वाची गोष्ट नाही, हे आपल्याला ध्यानात येत नाही. आनंदाचा आविष्कार आहे तो म्हणजे आपण आपल्याकडून दुसऱ्याला देणं. आपण जसा देत राहू तसं तेवढ्याच जास्त प्रमाणात आपल्याकडे येत राहतं. बाळा, तू चांगले चिंतन कर, चांगले कर्म कर, नक्कीच मी तुझ्या सोबत असणार आहे, ह्यावरती तू विश्वास ठेव. तू माझे नामस्मरण करत राहा. जसा तू माझं नामस्मरण करशील तसा मी तुझ्या आजूबाजूला राहील. तू माझ्यावरती विश्वास ठेव बाळा, मी तुला कधीच एकटा सोडणार नाही. बाळा, आपल्याच ठिकाणी असणारा आनंद अनुभवण्याचा पहिला मार्ग म्हणजे विषय आनंद. राम नाम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से प्रहलाद और ध्रुव तरे, वो नाम कुछ और. नाम सद्गुरूंच्या भेटीशिवाय होत नाही बाळा. सद्गुरूंची भेट होणं हे फार महत्त्वाचं आहे. ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. लोकांना असं वाटतं सद्गुरू आपल्या घरी चालत येतील, हा त्यांचा गैरसमज. सद्गुरू आपल्यालाच शोधायला पाहिजेत, हा त्यांचा अजून मोठा गैरसमज. असं नाही बाळा. तू नामस्मरण कर, तुझे चांगले कर्म तू करत राहा. मी तुझ्या सोबतच आहे, तुला मला शोधण्याची गरज नाही. बाळा, तुझे प्रश्न आता न सांगता न विचारता आता त्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळून जाणार आहे. तुझे नशीब आता नक्कीच चमकणार आहे. संधीचे दरवाजे आता तुझ्यासाठी उघडले जाणार आहेत. जीवनाच्या प्रत्येक मार्गावर देव तुला आता मार्गदर्शन करणार आहे बाळा. त्यामुळे तू हे देवाचे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐक. देवाचे अशी इच्छा आहे की तू त्यांचे नामस्मरण सतत करत राहावे आणि त्यांनी सांगितलेले विचार तू तुझ्या जीवनात आचरणात आणावेत. बाळा, तुला वाटत असेल की मी एवढे देवदेव करूनही देव मला पावत नाही, मी एवढी पूजा करूनही काहीच फायदा नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर तुमचा हा समज चुकीचा आहे. तुम्ही चुकीचा विचार करत आहात, कारण जीवन तुमचं कल्याणासाठी कोणत्याही क्षणी देव आता बदलून टाकणार आहे. कोणत्याही सेकंदाला तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. त्यामुळे देवांवरती अविश्वास तुम्ही नको दाखवा. कारण जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो, देवाची पूजा मनोभावे करतो, देवाचे नामस्मरण करतो, ती व्यक्ती सदैव आपल्या जीवनात आनंदी आणि सुखी असते. कारण त्या व्यक्तीला देवाचे आशीर्वाद, देवाची साथ मिळते. तुम्हालाही जर देवाची साथ, देवाचे आशीर्वाद हवे असतील तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. देव म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे नुसते वाक्य जरी ऐकले तरी आपल्या मनाला एक उभारी येते आणि आपले सत्कर्म करण्यासाठी आपण सज्ज होतो. ह्यावेळी आपला पाहिजे असतो तो फक्त आणि फक्त देवांवरती विश्वास. जर का आपल्या देवावरती विश्वास असेल तर आपल्याला कोणाच्याच पाया पडण्याची गरज नाही. कारण की आपल्या विश्वासाने देव आपल्याला साथ देत असतो. देवाने आपले हात पकडलेले असतात.
देवाने हात पकडले तर आपल्याला कोणाच्याच पाया पडण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही देवावरती विश्वास ठेवा आणि देवाचे नामस्मरण करत राहा. मी स्वामी माऊलींचा सच्चा भक्त आहे असे टाईप करा आणि स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. देवाची साथ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. प्रत्येक क्षणाला एकच भक्ती करा, ती म्हणजे स्वामी भक्ती, बाकी कोणतीच नाही. श्री स्वामी समर्थ.